यावर्षी आमच्या मंडळाचं 82वं वर्ष आहे. 82व्या वर्षात आम्ही कोणार्क सन टेम्पल, कोणार्क सूर्य मंदिर म्हणून आहे ओडिसाला, तर ते आम्ही साकारले. यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यामध्ये बऱ्यापैकी साऊथकडचे देखावे सादर केलेत, उत्तरेकडचे सादर केलेत, पण ओडिसा किंवा त्या नॉर्थ ईस्ट साईडचे असे देखावे केले नव्हते. तो यावर्षी आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलाय. या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिल्पकला किंवा या मंदिराचा असलेला इतिहास बऱ्याच जणांना माहिती नाही, तो आम्ही इकडे सादर केलाय. बोर्ड वगैरे लावलेत या मंदिराच्या इतिहासाचे. आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती, गरुड गणपतीची जी मूर्ती आहे, ते आमच्या मंडळाचं विशेष वैशिष्ट्य आहे की ज्या मूर्तीला यावर्षी 50 वर्ष कंप्लीट झालेत. आणि ती पुण्यातल्या अष्टविनायक जे म्हणतो की दगडूशेठ, माती गणपती, गजानन गणपती, असे जिलब्या मारुती, अशा 8 ज्या प्रसिद्ध मूर्त्या आहेत पुण्यामधल्या, त्या ज्या नागेश शिल्पींनी बनवल्यात, त्याच नागेश शिल्पीने आपली गरुड गणपतीची मूर्ती साकारली आहे. आणि ह्या 8 मूर्त्यांमध्ये एकमेव अशी मूर्ती की जी सिंहासनावर आरूढ झालेली आहे, प्लस ती उजव्या सोंडीची पण आहे. त्यामुळे या मूर्तीचं एक विशेष महत्व आहे. आणि ही मूर्ती पण ग्रहणामध्ये बनवण्यात आली. 1976 साली ही मूर्ती ग्रहणात बनवली आहे, सूर्य ग्रहणामध्ये बनवली आहे. तर त्यामुळे ही मूर्ती खूप पॉवरफुल आहे असं म्हणजे असं भक्तांना अनुभव आलेत. आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शेवटच्या दिवशी जी आहे ती मिरवणूक एकत्र संयुक्त मिरवणूक काढतो. पुढे आमच्या मंडळी 90 वर्ष पूर्ण झाले त्या मंडळाला, गजानन मित्र मंडळ म्हणून आणि आमचं गरुड गणपती मंडळ म्हणून. तर वेळ वाचावा, प्रशासनावरचा ताण कमी व्हावा, त्यासाठी आम्ही यावर्षी म्हणजे गेले 10 वर्षापासून हा एक उपक्रम राबवतोय की दोन्ही मंडळ एकत्र मिरवणूक काढतो. एकत्र मिरवणूक येतोय, त्यामध्ये एकच पथक असतं, एकच गाडा असतो, एकच जनरेटर असतं. त्यामुळे बऱ्यापैकी वेळ कमी होतो, वेळ कमी लागतो, प्रशासनावरचा ताण कमी होतो असं. आणि ह्या सगळ्याचं धनकवडी वगैरे साईडला बऱ्याच मंडळांनी आमच्याकडून बोध घेऊन त्यांनी संयुक्तरित्या गणपती मिरवणुका चालू केल्यात. पुण्याचा गणेशोत्सव हा पारंपरिक गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. मेनली सिटीमधले जी मंडळ आहेत ती बऱ्यापैकी सगळेजण पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करायचा प्रयत्न करतात. ज्या ठिकाणी भाविकांना पोचता येत नाही, जाता येत नाही, कामाअभावी, वेळेअभावी, तर ती तिकडची मंदिरं पुण्यामध्ये साकारतात बरेच मंडळ. आणि ते नागरिक उत्स्फूर्तपणे त्याचा आनंद घेत असतात. तुम्ही जर का बघितलं 10 दिवसात तर लाखोंच्या गर्दीने, लाखोंच्या संख्येने लोक येतात आणि ती मंदिरं बघण्याचा आनंद घेतात. फक्त याच्यामध्ये एकच हे की हा उत्सव ग्लोबली जो गेला पाहिजे होता तो ग्लोबली जात नाहीये. तर तो ग्लोबली कसा जाईल या बाबतही आम्ही प्रयत्नशील आहोत. आतापर्यंत बऱ्याच जणांनी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करतायत. तर आम्ही कधीच डीजे लावत नाही. आमच्या इतिहासामध्ये कधीच आम्ही डीजे लावलेला नाही, लावणारही नाही यापुढे. तर डीजे नसावा का असावा या बाबतीत आम्ही काही म्हणजे आमचं मत वेगळं आहे, पण आम्ही स्वतः पारंपरिक वाद्यांवर मिरवणुका काढतो. पण सगळ्या मानसिकतेच्या, सगळ्या विचारांची समाजाला गरज आहे. ज्यांना डीजे लावायची इच्छा आहे ते लावू शकतात, पण आम्ही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढतो. आमचा जो पारंपरिक वाद्यांवर असतो. आणि डीजे लावावा, पण ते जे प्लाझ्मा, नवीन जे काही प्लाझ्मा आलेत किंवा ज्यामुळे लोकांना कानाला बहिरे पण येऊ शकतं, अशा साऊंडला आम्ही नक्कीच विरोध करतो. ज्या लेझर लाइटिंगमुळे लोकांच्या डोळ्यांना परिणाम करतात त्या लेझर लाईटलाही आम्ही नक्कीच विरोध करतो. पण कोणाच्याही आनंदावर व्यत्यय नाही यावं, त्यामुळे ज्याला जसा उत्सव साजरा करायचा तसा करून द्यावा प्रशासनाने. कोणाचेही विचार कोणावर लादू नयेत आमचे विचार जर का पारंपरिक वाद्याचे असतील आणि काहींचे डीजेचे असतील तर त्यांच्या विचारांचाही आम्ही आदर करतो. आणि त्यांना डीजे लावायचा असेल तर फक्त एवढंच आवाहन करतो की कमीत कमी साऊंडच्या आवाजामध्ये तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करा आणि लोकांच्या कानाला बहिरेपणा येईल अशा पद्धतीचे चांगल्या क्लॅरिटीचे, चांगल्या कंपनीचे ब्रँडेड साऊंड लावा, असंच आम्ही लोकांना आवाहन करतो. या 6 सप्टेंबरला जय महाराष्ट्र न्यूज घेऊन येत आहे पुण्याच्या भव्य गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण.